रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तू उशीर आलास. मी पाहतो. बोला, काय बोलायचं आहे? राजू शिंदे यांनी काल प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीमध्ये मागच्या 20 वर्षापासून काम करणारे राजू शिंदे यांनी काल उबाटामध्ये प्रवेश केलेला आहे. कमळाच्या चिन्हावर निवडून आलेले ते एकच नगरसेवक त्यांनी पक्ष सोडलेला आहे. पण भारतीय जनता पार्टीचे सदस्य असलेले आणि नेहमीच भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमात असलेले मलके हे सुद्धा त्या केले. म्हणजे 2 नगरसेवकापेक्षा जास्त कोणी भाजप सोडलेला नाही. म्हणून भारतीय जनता पार्टीचा फार खिंडार पडलं अशी काही परिस्थिती नाही आहे. आणि आम्ही या दोन्ही ठिकाणी आमचे पदाधिकारी आहेत, त्या ठिकाणी आम्ही चांगलं काम करणार आहोत. आणि त्यांची वाढ असतील, विधानसभा पश्चिम असेल, त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं संघटन खूप चांगलं आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला कुठलाही फरक पडणार नाही. आम्ही चांगलं काम करू. त्यांनी स्वतः राजू शिंदेनी खत व्यक्त केलेली आहे की भारतीय जनता पार्टीपेक्षा शिंदेगड हा मोठा भाऊ म्हणून ते नेहमी खतखत झालेली आहे. आणि आम्ही निवडणुकीमध्ये या काम केलंय पण ते आमचा गोगावाच करत नाही. हो, मग त्यांचा राजू शिंदेची खतखत की लोकसभा जागा आम्हाला सुटली नाही, आम्ही लोकसभेचं काम केलं, त्यांच्यापेक्षा मी बोलायला पाहिजे होतं. मी तर 2017 पासून लोकसभेची तयारी करतोय, मला मिळालं नाही तिकीट. तर हे ज्या दिवशी तिकीट मिळाले त्याच्या दुसऱ्या दिवसापासून, त्याच दिवसापासून मी महायुतीचं काम केलं. कारण आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा खासदार त्या ठिकाणी निवडून आणायचा होता आणि त्यात आम्ही यशस्वी झालोय. खरं तर मराठवाड्यामध्ये 7 जागा आल्या नाहीत, पण संभाजीनगरनं यश मिळवलंय. आणि सर्व कार्यकर्त्यांची, म्हणजे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, शिंदे गट असेल किंवा राष्ट्रवादी असेल, सर्वांनी मिळून काम केलंय. म्हणून हे कारण नाहीच. कारण एकमेव आहे की राजू शिंदे यांना पश्चिम विधानसभा लढवायची. महायुतीच्या माध्यमातून संजय शिरसाट इथं 3ऱ्यांदा आमदार आहेत आणि ही जागा त्यांना सुटेल हे त्यांनाही कळतं आणि आम्हालाही वाटतं असंच पुढं काय निर्णय होईल. म्हणून त्यांना ही जागा लढता येत नाही, म्हणून त्यांनी हा केलेला प्रयोग आहे. आता आम्ही पक्ष संघटना म्हणून त्यासाठी आम्ही ज्या ठिकाणी आमचे काही पदाधिकारी आणि काही नगरसेवक गेले त्यासाठी चांगले काम करून आम्ही संघटना बांधणार आहोत. आणि आम्ही आमचा पक्ष, भारतीय जनता पार्टी देशामध्ये नंबर 1चा पक्ष आहे, शहरामध्ये सुद्धा नंबर 1चा पक्ष एक आहे आणि राहणार आहे. कोणता मोठा भाऊ नेमका? मोठा भाऊ याबद्दल मी काही टिप्पणी करणार नाही, पण मोठा भाऊ नॅचरली भारतीय जनता पार्टीच मोठा भाऊ आहे. हेच तुम्हाला पाहिजे. राजू शिंदे यांची मनगटासाठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे तुम्ही म्हणा किंवा हरिभाऊ बागडे, अतुल सावे यांनी सर्वांनी प्रत्येक हो, आमचं काम आहे कार्यकर्त्यांना समजून सांगणं, हे आमचं काम आहे. मी शहरात नव्हतो, पण आमचे शहरातलेच मंत्री माननीय अतुलजी सावे, आमचे नेते माननीय दानवे साहेब असतील, मान्य बागडे नाना असतील, त्यांनी समजून सांगितलं, पण त्याला ते ऐकू वाटलं नाही. पण राजकारणामध्ये थोडं दोन्हीही गोष्टी पाहिजेत, थोडा दमही धरला पाहिजे. त्यांनी दम धरला नाही, त्याला वाटलं तिकडे चांगली संधी मिळते म्हणून गेलेलं आहे. आता फ्युचर विल डिसाईड. येऊन असं वाटतं की भाजपला अजिबात गळती नाहीये. त्यांच्या जाण्यानं अतुल सावे यांनी बागडेंना फटका बसणार अशी चर्चा अजिबात ती काही तसं होणार नाहीये. आम्ही सांगितलं ना, हे 2 वार्डामध्ये जे नारेगाव असेल किंवा यनमन शिडको असेल, हे 2 नगरसेवक आहेत. त्या ठिकाणी ऑलरेडी भाजपचं काम आहे, तिथं ऑलरेडी पदाधिकारी आहेत आणि त्या ठिकाणी हिंदुत्ववादी किंवा भाजपला आणि महायुतीला मानणारी मतं पण आहेत. म्हणून त्यासाठी आम्ही काम करणार आहोत आणि तिथं कुठलाही फटका बसणार नाही. त्यांना ठाकरे गटाकडून काहीतरी आश्वासन दिलं गेलं शक्यच आहे ना. ठाकरे गटाकडून त्यांना राजू शिंदे यांना आश्वासन दिलं असण्याची शक्यता आहे, म्हणून तर ते भाजप सोडून गेले. नाही तर भाजपमध्ये इतके दिवस चांगलं काम करणारा एक नेता जाण्याचे काय कारण आहे? काय वाटतं आपल्याला त्या भागातून त्यांना तिकीट मिळेल? कारण की खैरे पण तिकडून तयारी करत आहे सध्या. खैरे नाही, 10 जण आहेत. मला 4 लोकांचे फोन आले. चंद्रकांत खैरेने अजून त्यांच्याकडं पश्चिम विधानसभेमध्ये उबाटामधून मागणारी लोक बरीच आहेत. त्यांची नाव मी कशाला सांगू? तुम्हीच चंद्रकांत खैरे साहेबाचं नाव घेतलं,
ते एक आहेतच. बरं, दुसरा विषय असा आहे की घोडेले साहेब आपल्याकडे येणार होते अशी चर्चा. आता ते नाव कशाला सांगू मी सांगितलं ना 10 माजी नगरसेवक भारतीय जनता पार्टीच्या येण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र तुमचे काही अजून जाणार नगरसेवक हा, अशी चर्चा आहे. त्याच्यासह अशी तुमच्या- चर्चा आहे. असतील ते आता बघू आम्ही आमचा डॅमेज कंट्रोल करू. आता कसं जाणार अंबादास म्हणतात की ज्यांना आमच्या पक्षात यायचंय ते येऊ शकतात, मात्र आम्ही कोणता पक्ष फोडत नाही. पक्ष फोडणे आम्हाला नाही होत. यापेक्षा बडी धमकी अजून होणार आहे असं बोलतायत. तर बडा धमाका तर तुम्हाला मी सांगू इच्छित नाही काय होणार आहे ते, पण मला पण माहित आहे कधीपर्यंत ते आमच्याकडे सुद्धा बडे नेते येणार आहेत धमाका कधी होऊ शकतो अंदाजे? विधानसभेच्या अगोदर. ओके.